आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम 2.5 वर्षात झालेला कचरा साफ करतोय मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून बारामतीतील विविध विकास कामांची पाहणी, कन्हेरी रोपवाटिका, शिवसृष्टी आणि कॅनॉल रोडची पाहणी। 26 जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानात जरांगेंचं आमरण उपोषण, 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही जरांगेंचं वक्तव्य, तर फक्त शांततेत मुंबईत चला, आरक्षण मिळणारच जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। जरांगेंकडून भुजबळांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख, आरक्षण मिळू दे मग दाखवतो, जरांगेंची भुजबळांवर टीका। मनोज जरांगेंच्या कोल्हे कुईला दाद देत नाही, जरांगेंच्या टीकेला भुजबळांचं उत्तर, जातनिहाय जनगणना करा, जरांगेंचे दावे खोटे ठरतील, भुजबळांची मागणी। क्युरेटिव्ह पिटिशनवर 24 जानेवारीला सुनावणी, सरकारला मोठा दिलासा, कोर्टाच्या वेबसाईटवर निकालाची प्रत अपलोड। मुख्यमंत्री शिंदेंनी मानले सुप्रीम कोर्टाचे आभार, मराठा आरक्षणावरील क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टानं स्वीकारल्यानंतर मानले आभार। देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी महायुती सरकार खंबीरपणे न्यायालयात बाजू मांडणार, क्युरेटिव्ह पिटिशन न्यायालयानं स्वीकारल्यानंतर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी, जालन्याच्या अंतरवाली सराटीतील मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला। सुनील केदार यांच्यावर शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू, शनिवारी केदार यांच्या सिटी स्कॅन, एमआरआयसह इतर चाचण्या करण्यात आल्या। कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू, आयसीएमआरचे माजी अध्यक्ष डॉक्टर रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी। राज्यात 35 नव्या कोविड रुग्णांची नोंद, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 100 वर, गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू नाही। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र प्रत्येक नागरिकांनी काळजी घ्यायला हवी, मंत्री गिरीश महाजन यांचं आवाहन। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर अयोध्येसह देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटशी सामना करण्यासाठी नाशिकच्या मालेगावातील सामान्य रुग्णालय तयार, 200 व्हेंटिलेटर, आयसीयू बेडची निर्मिती। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक, नेरूळ खारकोपर बेलापूर मार्गावरील लोकलचा वेग वाढवण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू, रेल्वे रुळालगत जमिनीवर अतिक्रमण करून उभारलेल्या 16 बांधकामांवर रेल्वे प्रशासनाचा हातोडा। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आता फेरीवाल्यांना नो एंट्री, कचरा, चहाचे कप फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई। सलग सुट्ट्यांमुळे अलिबागचे समुद्र किनारे पर्यटकांनी फुल, सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची समुद्र किनाऱ्यावर गर्दी। धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेत सशस्त्र दरोडा, 4 किलो सोन्यासह 1,87 लाखांचा मुद्देमाल लंपास, सीसीटीव्हीच्या आधारे दरोडेखोरांचा शोध सुरू। लातूरच्या औसा तालुक्यातील शिंदळामधील सांस्कृतिक कला केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांचा मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा, वाहनांची तोडफोड, व्हिडिओ व्हायरल। पुण्यात नाताळ 31st पार्ट्यांसाठी जय्यत तयारी, पण अवैध दारू खरेदी विक्री रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना। पुण्यात भाचीला मामीकडून विवस्त्र करून मारहाण, पोक्सो कायद्याअंतर्गत महिलेविरोधात गुन्हा दाखल। राज्यात लवकरच न्यायाधीशांच्या 2863 पदांची निर्मिती, सरकारची उच्च न्यायालयात माहिती। बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सचिन वासेकर यांना अटक, 48,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। बीडच्या पाटोदा तालुक्यातील खडकवडी गाव ग्रामस्थांनी काढलं विक्रीला, गावात मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त। मुंबईच्या माहुल भागातील गॅरेजला भीषण आग, आगीत उभ्या असलेल्या गाड्या आणि इतर सामान जळून खाक।
रत्नागिरीमध्ये पहिल्या कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन. नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी स्पर्धा. हजारो धावपटू सहभागी होणार. क्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गाच्या सावंतवाडीत ख्रिस्ती बांधवांकडून भव्य शोभायात्रा. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या लहान मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घ्यावेत म्हणून राजश्री फाउंडेशनचा उपक्रम. परळच्या वाडिया रुग्णालयातील लहान मुलांबरोबर केला नाताळचा सण साजरा. गहू हरभऱ्यासह अन्य पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. नाशिकच्या नांदगाव शिवारातील पिकं धोक्यात. भिवंडीत आयोजित क्रिकेट सामन्याला गौतमी पाटीलची हजेरी. यावेळी गाण्यावर नृत्य करत गौतमीनं उपस्थितांची मनं जिंकली. गौतमीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. यवतमाळच्या दिग्रस दारवा महामार्गावर शेतकरी पुत्रांचं आंदोलन. येत्या 8 दिवसात शेतमालाला भाव द्या नाहीतर जेलभरो आंदोलन करू का, आंदोलनकर्त्यांचा इशारा. धाराशिव शहरातल्या ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा. खंडणी घेताना भाजप नगरसेवकाला रंगेहात अटक. भिवंडीतील डान्स बारमधून 8 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप. रिक्षा रांगेत लावण्यावरून कांदिवलीत रिक्षाचालक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये वाद. शेकडो रिक्षाचालकांची समतानगर पोलीस ठाण्यात धाव. पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. नाशिकच्या मालेगावमध्ये 10 घरांना लावली आग. आयशानगर भागातील घटना. आगीत संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.